विणेकर वहिनींच्या घरात आलेलो आहे. नमस्कार. धन्यवाद. नाव सांगा. मी कल्याणी महेश विणेकर. हे माझे मिस्टर महेश विणेकर. नमस्कार. माझे सासूबाई, नमस्कार. सासरे, माझे मामी, माझे छोटे दीर, त्यानंतर माझ्या आत्या, माझे जाऊबाई, मामा, काका, भाऊजी, त्यानंतर नणंद ताई आहेत, त्यानंतर अजून एक भाऊजी आहेत आणि तो आमचा छोटू. आणि आता प्रश्न उत्तर. राहणं कुठलं? कोल्हापूर. बालपण? हा, कोल्हापूर. कोल्हापूरला कुठे? प्रतिभानगर. म्हणजे सगळं शिक्षण तिथलं? हा. शाळा हा. कुठली? उषाराजी हायस्कूल. आणि मग मुंबईत लग्नानंतर आला? हा, लग्नानंतर. मिस्टर पण कोल्हापूरचे? नाही, ते इकडचे. त्यांचा आजोळ कोल्हापूरचा आहे. मग आजोबांकडे जायचे का ते? हा. कशाला? राहायला. राहायला आजोबांकडे यायचे ना. ऍक्च्युली कसं आहे, त्यांचे जे मावस भाऊ आहेत ते माझे जिजाजी. बर. त्यामुळे मग त्यांच्या लग्नामध्ये वगैरे ओळख वगैरे झाली आणि त्यानंतर मग प्रपोज वगैरे करून मग नंतर लग्न केलं. लव्ह मॅरेज. काय करण्याची इच्छा आहे तुम्हाला? मला सध्या चांगली सून बनायचं आहे. पहिला तर चांगली सून बनायचं आहे, त्यानंतर चांगली पत्नी, कारण आई वडिलांना पहिल्यांदा बघायचं, त्यानंतर नवरा, नंतर नवरा. सगळ्या 3 नंबरवरती. नंतर नवरा. का हो असं? कारण माझे सासू सासरे खूप चांगले आहेत. त्यांनी लग्नानंतर मला खूप सपोर्ट केला. असं म्हणतात की सासू कधी आई बनू शकत नाही, पण माझी सासू खूप चांगली आहे. आणि कॉलेजमध्ये असताना, कोल्हापुरात असताना कोणते खेळ खेळायला आवडेल? कॉलेजमध्ये असताना नाही, पण शाळेमध्ये असताना मी हॉकी वगैरे खेळली होती. हॉकी? हा. आणि हॉकी, त्यानंतर गोळाफेक, सगळेच गेम्स ऍक्च्युली मी खेळले होते. त्यानंतर NCC मध्ये पण मी होते. बेस्ट फायररचा अवॉर्ड मिळालाय मला. बेस्ट फायरर? बेस्ट फायरर म्हणजे काय? शूटिंग असतं ना. हा, फायरिंग. मग घरात फायरिंग करता? नाही नाही, मिस्टरांना फायरिंग करता? नाही नाही. नाही. बरं, मग फिरायला कुठे कुठे गेला होता? फिरायला मी माथेरानला गेलो होतो. लग्नानंतर की आधी? लग्नानंतर. आणि मग लग्नाआधी? लग्नाआधी तर कोल्हापूरलाही यायचे, त्यावेळेला आम्ही पन्हाळ्याला वगैरे फिरायचो. पन्हाळ्याला फिरायचं? थांबा, पन्हाळ्याशी काहीतरी नातं जडलेलं आहे, पण ते वहिनींना विचारण्यापेक्षा मिस्टर आल्यानंतर विचारण्यात जास्त मजा येईल. बोला. मग ते प्रेम कधी सुरू झालं? ते गेल्या वर्षी जानेवारी पासून सुरू झालं. हो. मग फिरायला गेलो नाहीत कोल्हापूर थोडे? हा, गेलो बरं. पन्हाळा गेलो. पन्हाळा काय हो विशेष? पन्हाळा म्हटलं की या पण असतात, तुम्ही पण एकदम पन्हाळाच पहिलं नाव. काय आहे विशेष? पन्हाळ्याला ऍक्च्युली ऍटमॉस्फिअर चांगला आहे, एकांत भेटतो, म्हणजे बाकी गर्दी वगैरे नसते. हा, मग तुम्ही तिकडे गेला होता फिरायला? हो. सारखे तिथेच जायचं? हो. काय वहिनी किती कमी बोलतात? असे इतकेच कमी बोलतात? आजच कमी बोलतोय. का ते काय? वहिनी बोला ना. भीती वाटते थोडी. भीती वाटते? बरं, मग हनीमूनला कुठे गेला होता? हनीमूनला अजून गेलो नाही ऍक्च्युली, आता बघू, प्लॅन करू. म्हणजे कधी? वयाच्या 70? म्हणजे यावर्षी डिसेंबर पर्यंत. डिसेंबर पर्यंत? न्यू इयर साठी आम्ही न्यू इयरलाच प्लॅन करायचं ठरवलं. काय बदलले नाहीत ना एवढ्या दिवसांमध्ये? काहीच बदल होत नाही त्यांच्यात. बर, प्रश्न विचारतो आता. काही चाव्या लावण्याचं एक ठिकाण आहे तुमच्या घरात, बरोबर ना? किचन होल्डर. त्याला किती किचेन लावलेले? 4. अभिनंदन, उत्तर बरोबर. पहिलं उत्तर बरोबर आलं. आणि आता वैदी तुम्ही सांगा, मिस्टरांचा आवडता डान्सर कोण? मायकल जॅक्सन. का? असं का? त्यांना खूप आवडतात. तुमच्यापेक्षा? हो. हे उत्तर बरोबर आलं वहिनी, त्याबद्दल अभिनंदन. आणि आता तुम्ही सांगा, वहिनींना प्रपोज केलेला दिवस किंवा तारीख? प्रपोज केलेला 15 फेब्रुवारी असेल, गेल्या वर्षी. काय वहिनी, काय झालं? उत्तर चुकलं ना? चुकलं. किती तारीख होती सांगा? 20 फेब्रुवारी. आणि आता एक कोडं घालतो तुम्हाला, दोघांनी मिळून उत्तर द्या. 2 भाऊ शेजारी
भेट नसे संसारी काय? 2 भाऊ शेजारी भेट नसे संसारी काय? द्या उत्तर. वेळ संपली आणि याचं योग्य उत्तर आहे डोळे. 2 भाऊ शेजारी भेट नसे संसारी. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण पुन्हा या बिल्डिंग मध्ये काय कळत नाही, 2 उत्तरच बरोबर येतात. त्यामुळे हे लक्ष्मी रूपाने 200 रुपये तुमच्या घरात आलेले आहेत. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला जिवंत नागाची भीती वाटते का? हो. वाटते. हा. तुम्हाला? थोडी 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 म्हणजे कशी काय ती? थोडी म्हणजे लांब असेल तर नाही वाटत. समजा इथे जवळ आता इथे नाग असेल हा तर मग तुमचं काय होईल वहिनी? माझं आता जे होतं तेच. पण आता नाग नाहीये. पण नाग असेल तर काय कराल तुम्ही? समजा इथे आता लक्षात आलं की तिकडनं त्या तुमच्या पलंगाच्या खालून नागोबा आलेला आहे आणि तो एकदा तुमच्याकडे बघतोय, एकदा त्यांच्याकडे बघतोय, एकदा तुमच्याकडे बघतोय, मग काय करणार? काय नाही, मी अशी लपून बसेन पाठीमागे तुमच्या. कशाला पाल सांगा, मी नाही पाठीमागे. हे बरं आहे, म्हणजे चावला तर मला. माझ्या पाठीमागे लपून बसणार तुम्ही. पण मी घाबरू नका. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे सगळ्यांनी. तो सहसा कोणाच्या वाटेला जात नाही. त्याच्यामुळे घाबरू नका. या नागपंचमीच्या दिवशी आपण आपणा सगळ्यांना शुभेच्छा नागपंचमीच्या. आणि त्याचबरोबर वहिनी अभिनय करणार तुम्ही ओळखा. बोलायचं एक आपण दोघे फिरायला चाललो, बाहेर फिरायला. आपण दोघे एकदा बाहेर फिरायला जाऊ. जाऊया खूप लांब. अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन.